काल्याचा प्रसंग म्हटला की अभंग काल्याचा कीर्तनकार बांधलेला असतो महाराज. त्याला वेगळं बाहेर काही बोलता येत नाही. आणि बाहेर बोलण्याचा प्रयत्न जर केला तर जे श्रोते सज्जन आहेत, सज्जन श्रोते ज्यांना कळतं ते म्हणतात का काल्याचं कीर्तन केलं का ते, इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगितल्या. दुसऱ्या गोष्टी काल्याच्या कीर्तनात चालत नाही. काल्याचं कीर्तन फक्त आणि फक्त केवळ परमात्म्यानं केलेल्या लीलांचं वर्णनच चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुणी, केले देवे गोकुणी, केले देवे गोकुणी. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे देवे केले चरित्र गोकुळात किंवा गोकुळी जे चरित्र केले देवे तेच उच्चारावे. परमात्म्याचं चरित्र, कृष्णाचं चरित्र अनाकलनीय, उच्चारणीय. रामचरित्र अनुसरणीय आहे. हा, रामचरित्रातून शिकायचं आहे, त्याचं अनुकरण केलं तर चालतं. आणि कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं अनुकरण केलेलं चालत नाही. उदाहरणार्थ चालता चालता या काही जास्त मोठा पोरगा नाही हा, पण यानं जर एखाद्या बाईचा पदर ओढला तर ओढला समजा. कशामुळं त्याला विचारलं का रे पदर काबर ओढतो, 2 रट्टे दिले त्याला, सांगितलं कोण काबर पदर. कृष्ण तो ओढत होता, कृष्ण ओढत होता म्हणून मी पदर ओढायचा, कृष्ण लोणी चोरत होता म्हणून मी चोरी करायची. हे अनुकरणीय नाही आहे. रामचरित्र अनुकरणीय आहे. रामचरित्रातला एक प्रसंग सांगतो आणि पुन्हा इकडे वळतो. ज्यावेळेस रामरायानं रावणाचा वध केला त्यावेळेस अति दुःखामध्ये असलेली मंदोदरी माता फक्त एवढं विचारायसाठी निघाली होती रामरायाला की मला फक्त रामाला एक प्रश्न विचारायचा आहे की रावण आणि राम या दोन्हीमध्ये आहेच, पण जे रामाजवळ जेवढ्या शक्ती तेवढ्या शक्ती रावणाजवळ सुद्धा होत्या. जेवढी विद्या रामाजवळ तेवढी विद्या रावणाजवळ सुद्धा होती, पण रावणाला का मारल्या गेलं, तो का मारल्या गेला, मला फक्त एवढंच विचारायचं. काय सांगतोय मी, रामाचं चरित्र अनुकरणीय काय आहे हे सांगतोय. का अनुकरणीय आहे हा महत्वाचा विषय. ज्यावेळेस रामराया निवांत बसलेले होते, पश्चिमेकडे तोंड करून सूर्योदय झालेला होता, ऊन पडलेलं होतं, मंदोदरी माता मागून आली, रामाच्या पाठीमागून मंदोदरी आली. महत्वाचा विषय, लक्ष द्या बारकाईने. रामरायाच्या मागून मंदोदरी माता आली. रामरायाने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, पण उठल्याबरोबर एका शब्दात हात जोडून म्हणलं आईसाहेब काय म्हणणं आहे सांगा. का तिनं विचारलं रामा मी आली तुला कसं कळलं. रामराया म्हणायला लागले की आईसाहेब तुम्ही आल्या ना, डोक्यावरचा पदर घेतलेली माता मला सावलीत दिसल्याबरोबर मला समजलं की कोणतरी आईसाहेब आलेले. बस माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणे. उत्तर द्यायचं काम नाही पडलं रामाला, प्रश्न विचारायचं काम नाही पडलं मंडोदरीला. का पडलं नाही, मंडोदरीला प्रश्न जो उपस्थित झाला होता की रामात आणि रावणामध्ये काय अंतर आहे ते अंतर या ठिकाणी दिसून आलं, म्हणून अनुकरणीय. विठ्ठल काय अंतर दिसलं, रावणाजवळ अहंकार होता, रावणाजवळ स्त्रीचं मर्यादा नव्हती. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, हे रामाचं ब्रीद होतं. रामाला स्त्रीचा पदर दिसल्याबरोबर राम नतमस्तक झाले आणि रावण उन्मत्त झाला होता. विठ्ठल रावणात आणि रामातला भयभेद दिसल्याबरोबर प्रश्न विचारायची गरज भासली नाही. म्हणून रामाचं चरित्र, श्रीरामाचं चरित्र हे अनुकरणीय आहे आणि कृष्ण चरित्र अनुकरणीय नाही. कारण कृष्ण परमात्म्यानं काय केलं, गली गली धूम मचायो रे मारो नंदाजी रो छोकरा, गली गली धूम मचायो रे मारो नंदाजी रो छोकरा, गली गली धूम मचायो रे मारो नंदाजी
कन्हैया यशोदारो लाडला देवकीनो कन्हैया तो लाडला देवकी हो कन्हैया सुंदर बंसी बजायो रे सुंदर बंसी बजायो रे मारो नंदजीरो छोकरा गली गली धूम मचायो रे मेरा नंद करो जोगरा गली गली धूम मचाए रे मेरा नंद करो जोगरा गली गली धूम मचायो रे मारो नंदाजीरो छोकरा माझ्या नंदाचा मुलगा असा आहे की गली गलीमध्ये धूम मचवली त्यानं असंख्य गवळणी सांगता येतील महाराज की ज्यानं आत्यंतिक त्रास दिला असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा त्रास होतो तेव्हाच गारानं मांडलं जातं. जेव्हा त्रास होतो तेव्हाच गारानं मांडलं जातं. सासूचा सुनेला झालेला त्रास किंवा सुनेचा सासूला झालेला त्रास ताबडतोब गाराने मांडलं जातं. त्यालाच गाराणं म्हणतात. कृष्णाचं गाराणं का मांडलं गेलं तर गवळणींना त्रास होत होता. कोणता त्रास होता? पदर ओढण्याचा त्रास होता, वासरं सोडण्याचा त्रास होता. अहो एवढंच नाही, दही दूध लोणी चोरण्याचा त्रास होता. म्हणून त्या गवळणी गाराणे घेऊन यशोदेकडे जायच्या आणि यशोदा मातेनं सांत्वन करायचं त्यांचं. फार गोड भाषेत सांगायचं की माझा कृष्ण अत्यंत छोटा आहे, लहान आहे, तो अजाणता आहे, करत असेल काही, मला तरी वाटत नाही असं करत असेल म्हणून. बाळ सगुना गुणाचे ताने गे बाळ सगुना गुणाचे ताने बाळ दिसले गोचिरवाने गे बाळ दिसले गोचिरवाने हे काय सांगता कराने गे गोकुळ जाणारी हे काय सांगता कराने गे गोकुळ जाणारी काय सांगता कराने गे गोकुळ जाणारी सांगता कराने गोकुळ जाणारी श्रीकृष्ण माझा वेडा गे त्याला नाही दुसरा जोडा गे, तुम्ही त्याची संगत सोडा गे गोकुळ जाणारी. तुम्ही संगत सोडून द्या त्याची. माझा श्रीकृष्ण वेडा आहे. विविध प्रकारचे गाराणे मांडलेले आहेत. चोऱ्यांचे गाराणे मांडलेले आहेत. एवढंच नाही तर रस्ता अडवायचे गाराणे मांडलेले आहेत. असंख्य ठिकाणी रस्ता अडवलेला आहे. परमात्म्यानं केलेल्या लीलांचं वर्णन करता करता दिवस मास संपून जातील पण होणार नाही. म्हणून अशा कृष्ण परमात्म्यानं केलेल्या लीला या लीला अनुकरणीय नाहीत. बरं, अनुकरणीय नाहीत तर नाहीत, पण कृष्ण परमात्मा पूर्ण ब्रह्म आहे म्हणून तो वंदनीय सर्वात श्रेष्ठ आहे. विठ्ठल रामराया हे पूर्ण ब्रह्म आहे, पण पूर्णतम ब्रह्म म्हणजे कृष्ण परमात्मा आहे. मग अशा लीला करण्याचं मागचं कारण काय होतं तर परमात्म्यानं पूर्णतम अवतार घेऊन मागच्या अवतारामध्ये जे सवंगडी सोबत होते ते होते वानर. त्यांची इच्छा होती परमात्मा आम्हाला तुझ्यासोबत राहण्याची इच्छा आहे, आम्हाला तुझ्यासोबत यायचं आहे. म्हणून भगवंतानं गोड भाषेत सांगितलेलं आहे की तुम्ही सर्वच्या सर्व पूर्वजन्मात वानराच्या फौजा होत्या, पण आता मात्र तुम्ही यादव समग्र वारे तुम्ही यादव समग्र वारे तुम्ही यादव समग्र वारे तुम्ही यादव समग्र यादव समग्र वारे तुम्ही सर्वांनी यादव व्हा. हां, रोहिणी उदरी शेषबळी भद्र यादव समग्र वारे तुम्ही. रोहिणीच्या उदरी शेषनारायण अवतार घेईल बळभद्र नावानं आणि तुम्ही सगळे यादव व्हा. त्या यादवांसाठी लीला केलेल्या आहेत. त्या शुद्ध आणि पवित्र अंतःकरणाच्या ज्या गवळणी आहेत त्या गवळणीसाठी लीला केलेल्या आहेत. त्या गवळणींना पूर्ण ब्रह्मानं त्या ठिकाणी तद्रूपाकार होण्यासाठी असंख्य प्रायलीला केल्या. त्यातली एक लीला जी आहे ती तुकोबर आहे पहिल्या चरणात सुंदरशी दर्शन. अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे अनंत ब्रह्मांडे
करतात महाराज. एकमेव लिलेची मांडणी केलेली, अत्यंत सुंदर मांडणी केलेली. अनंत ब्रह्मांडे, ब्रह्मांड किती आहेत माहिती का? नाही माहिती. ब्रह्मदेव किती माहिती का? गोगावच्या लोकांनी कट्टी घेतली आपल्याशी आज. ती मत बरोबर आहे त्यांचं, उन्हात तापले जास्त आणि तिकडं झाकून ठेवलेलं आहे, पुन्हा झालेलं आहे तयार नाही का. पण मी 5 वर्षाची कसर 5 घंटे आणल्याशिवाय राहत नाही आज. आहे का? लागलं तुम्हाला सगळ्यांना खुर्च्या घ्या बसायला, काही वांधा नाही. अनंत ब्रह्मांडे एके रोमी तुकोबरायांचे शब्द आहे महाराज. शब्दातले काने मात्रे जर खाल्ले तर त्याचा अर्थ बदलून जातो. हां, कारण संत वाङ्मयामधलं कोणतेच शब्द बदलता येत नाही. एक अभंगातले शब्द नेहमी बदलतात सगळेजण. मी फार त्यावेळेस ऑब्जेक्शन घेत असतो. कायमी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण, असंच ना. हां, तिथे शब्द आहेत तुकोबरायांचे. कैमी उद्धार पावेन. कै म्हणजे कधी, शंका नाही आहे. तुकोबरायांच्या भक्तीवर किंवा तुकोबरायांच्या श्रद्धेवर, तुकोबरायांना जे प्राप्तव्य प्राप्त करायचं त्यावर तुकोबरायांना मुळीच शंका नाही आहे. काय हा शब्द वापरला म्हणजे शंका आली. कै म्हणजे कधी, जुना शब्द आहे. कै जाणारे तू, कै येणारे तिकडून वापस. कै या शब्दाचा अर्थ कधी आहे. कधी मी उद्धार पावेल, कधी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान उचित. हे शब्द आहे, शब्द बदलले नाही पाहिजे. एके रोमी ऐसे धेंडे, धेंडे या शब्दाचा अर्थ इथे असा वापरलेला आहे. जशी दवंडी पिटवल्या जाते तशी दवंडी पिटवली. धेंडे पिटवली म्हणजे दवंडी पिटवणे. दवंडी पिटलेली आहे, त्रैलोक्यामध्ये दवंडी पिटलेली. काय? अनंत ब्रह्मांडे एके रोमी, एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड साठवलेले माझ्या परमात्म्याच्या. 3,500 कोटी अंगावर रोम असतात. एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड. मग मी प्रश्न विचारला की ब्रह्मदेव किती आहेत? काकाजी तुम्ही तर चांगला टेका धरला. टेका उमरायचा, उंबरा चढता टेका धरी. तुम्ही आता किती हल्ली तर हलायचं काम नाही महाराज. सांगा ना, ब्रह्मदेव किती? एक. आम्हाला एक माहिती आहे, एक ब्रह्मदेव आहे, एक ब्रह्मांड आहे, एकच परमात्मा आहे, हे आम्हाला सगळं माहिती आहे. पण मी एक गणित मांडतो, ते गणित पहा लवकर 2 मिनिटामध्ये. एक दिवस ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण सुट्टी घ्यावी. रोज आपलं उचलले छापे मारले की टाकले घाली, उचलले छापे मारले की टाकले घाली, है ना, म्हणजे प्रोडक्शन सुरू होतं. ब्रह्मदेवाला वाटलं की 2-4 दिवस सुट्टी घ्यावी जरा. तेच ते काम करून कंटाळा येतो नाही का. रोज पकवाज वाजवला तर असं वाटतं की नाही एखाद 2 दिवस घरी राहावं म्हणून, नाही. हां, तसंच आहे. सप्ताहावर जायचं नेहमी. चालली कीर्तनाला. बायको पण कंटाळून जायचं म्हणते जरा घरी राहत जाणं 2-4 दिवस, आहे का नाही. आमची तर येऊन राहिली आता रस्त्यानं, म्हणजे बस झालं फिरणं, आता मी गाडी घेऊन येते म्हणजे चला घरी. आहे का नाही. 3 हप्ते झाले बाहेर. ब्रह्मदेवाला वाटलं सुट्टी घ्यावी म्हणून ब्रह्मदेवानं अर्ज लिहिला आणि स्वतःच गेलेले देवाजवळ, भगवान विष्णूजवळ. म्हणजे देवा हा अर्ज. देवाने वाचला अर्ज. काय म्हणणे, आणि मला सुट्टी पाहिजे. देव म्हणाला, अरे तुम्ही सुट्टी घेतलं तर ब्रह्मांड चालेल कसं काय, विश्व चालेल कसं काय. ब्रह्मदेवाला आणखीन फुगलं, तुमच्या भाषेत तिकडच्या आणखीन फुगलं म्हणजे अहंकार दाटून आलेला आणखीन अहंकार, की माझ्याशिवाय यांचं पान हलत. म्हणजे देवा अर्ज दिला, सुट्टी द्यायची असली तरी मी जाईल आणि नाही दिली तरी जाईल. मला 4 दिवस जायचं म्हणजे जायचं. देव म्हणे जातात. ब्रह्मदेव वैकुंठाच्या मुख्य द्वारातून बाहेर पडले. रोड होता मुख्य, त्या रस्त्यानं बाहेर पडताबरोबर असंख्य उंट येत होते. किती उंट आले, किती समोर गेले, अगणित उंट होते. अगणित. त्यांचं गणित लागत नव्हतं. काय होतं काका? हां, उंट. तुम्ही बोलत जा बा, कोणी नाही बोलत चालतं. पहिल्या दिवशीपासून तुम्ही बोलता. उंट, अगणित उंट. किती उंट सांगता येत नव्हते. असंख्य उंट. पण एकेका उंटाच्या पाठीवर 2-2 पेट्या होत्या लाकडी एवढ्या. त्या पेट्यांना 2च छिद्र होते आणि त्या 2 छिद्रातून काहीतरी चमकत होतं. ब्रह्मदेवानं पाहिलं की मी सगळ्या विश्वाची निर्मिती करतो, मी प्रॉडक्टर आहे, पण हे प्रोडक्शन माझं दिसत नाही, हे उंट आली कुठून. ब्रह्मदेव अचंबित झाले ना.
ब्रह्मदेव म्हणायला लागले उंट आले कुठून, या उंटाच्या पाठीवर आहे काय नेमकं. बरं हे उंट मागून किती येऊन राहिले सांगता येत नाही, पुढे किती गेले सांगता येत नाही, शेवटी आहे काय. शेवटी ते उंट संपलेत आणि संपल्यानंतर तेवढे सगळे उंट हाकणारी एकच बाई होती, एकच. ती पण बाई होती लेडीज. तिच्या पाठीवर लेकरू होतं, डोक्यावर पाटी होती, त्याच्यामध्ये काय असेल ते असेल, भाजी भाकरी वगैरे काय. गुडघ्या इतकं टोंगळ्या इतकंच लुगडं नेसलेली होती धनगरीण बाईसारखी. आडवं कुंकू लावलेलं होतं धनगरीण बाईसारखं, कुंभारीण बाईसारखं है ना. ते कुंकू लावलेलं होतं आणि हातामध्ये छडी घेऊन हॅट हॅट करत निघाली होती. ब्रह्मदेव तिला म्हणायला लागले, अहो ताई थांब, तू कोणीस मला सांग, तू कुठून आली सांग, हे उंट कुठून आली सांग, कुठून आली सांग. ती बाई जोरजोराने चालायची. त्या समोर आला तिच्या तोंडासमोर, ए ताई सांग ना तू कुठून आली. चार तोंड्या होय म्हणे बाजूला. किंमत नाही, चार तोंड्या कोण आहे याची घेणं देणं नाही आहे. चालली ब्रह्मदेव आहे, त्या ब्रह्मदेवाशी सुद्धा घेणं देणं नाही आहे. शेवटी त्यानं विचारलं की जाऊ दे बाबा, मी एक विचारतो फक्त, तेवढ्याचं तू उत्तर दे, या उंटाच्या पाठीवर काय आहे एवढं तर सांग. म्हणजे पहिले विचारलं असतं मी थांबली नसती, आता थांबते. बाकीच्या रिकाम्या चौकशा करायची गरज नव्हती, तुला जे विचारायचं म्हणजे सांग ना. म्हणे यात काय. म्हणे एकेका पेटीमध्ये एक एक ब्रह्मदेव आहे. एका उंटाच्या पाठीवर 2 ब्रह्मदेव. अगणित उंट गेले, एका उंटाच्या पाठीवर 2 ब्रह्मदेव. हे म्हणायला लागले ब्रह्मदेव एवढे. हो म्हणे, माझ्या धन्याचं मला पत्र आलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या ब्रह्मांडाचा धनी ब्रह्मदेव सुट्टीवर जाऊन राहिलेला आहे, तर स्टेपनी ब्रह्मदेव पाठवून दे. पण कोणत्या ब्रह्मांडाचा हे माहीत नसल्यामुळे मी सगळीच घेऊन झाले म्हणे. विठ्ठल मग स्टेपन्या जर एवढ्या तर ब्रह्मदेव किती, मग ब्रह्मदेव किती तर ब्रह्मांड किती. म्हणून तुकोबारायांनी मांडणी केलेली आहे. ब्रह्मांड कोणाला माहीत नाही, पण ब्रह्मांड किती आहेत. अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांड आहे. बरं एवढंच नाही, तुकोबारायांनी दुसरं प्रमाण दिलेलं आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी. ब्रह्मांडे उदरी हरिया बालक नंदा घरी, हरिया बालक नंदा घरी, हरिया बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी, हरी हा बालक नंदा घरी. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. पुढचा शब्द महत्वाचा आहे. नवल केवळी केवळी नकळी कानोबाचे कोडी. भगवंताचं कोडं उमगलंच नाही महाराज, ज्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. बघा एका ठिकाणी तुकोबाराय सांगतात की अनंत ब्रह्मांडे उदरी, पोटात अनंत ब्रह्मांड आहे. मग ब्रह्मांडात देव का देवात ब्रह्मांड. नवल केवळी केवळी, देवात ब्रह्मांड आहे का ब्रह्मांडात देव आहे हे कोडं कळलं नाही. त्याच्या पुढचं कोडं तुकोबारायच म्हणतात की जाऊ द्या पोटात आहे हा मला भाग माहीत होता, पण आता नवीन भाग माहीत झालेला आहे. एका रोमात आनंद ब्रह्मांड आहे. एक रोमी ऐसे धेंडे सगळीकडे बातमी पसरलेली आहे की परमात्म्याच्या एका रोमामध्ये का बरं आहे, तर परमात्मा हा चालता करविता करता सर्व काही एकमेव आहे. म्या बोलविता बिदू बोले, म्या चालविता सूर्यो चाले, म्या हालविता प्राणू हाले, जो जगाते चाळिता. किंवा तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझिया बळी. याचं कारण चाले हे शरीर ओ नदिया छते, चाले हे शरीर ओ नदिया छते. ओ न बोलवी तो हरी विना, हरी विना, ओ न बोलवी तो हरी विना. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर
मन बोलवितो हरिविन, चाले शरीर कोणाची सत्ते. ही सत्ता सगळी परमात्म्याची महाराज. आपल्या जेवायला बसल्यानंतर घास तोंडापर्यंत जातो किंवा नाही जात याची गॅरंटी नाही महाराज. ती सत्ता कोणाची? वृक्षाची पान हाली ज्याची सत्ता, झाडाचं पान सुद्धा हलवायची सत्ता त्याची आहे. कशामुळं? षडगुण ऐश्वर्य परमात्मा ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहा ही गुणवर्य वस्ती जेथ म्हणून तो भगवंत. त्याच्यामुळे 6 गुण प्राप्त झालेला परमात्मा सर्व विश्व व्याप्त आहे. मग सर्व विश्व व्याप्त परमात्मा आहेच आहे, पण सर्व विश्व एका रोमामध्ये साठलेलं आहे. म्हणून अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. एवढा असलेला परमात्मा, एवढा व्यापक असलेला परमात्मा, पण तो व्यापक असलेला परमात्मा गोकुळामध्ये लीला करतो. विठ्ठल 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 हरी विठ्ठल. मग लीला काय करतो? तर त्या लीलेचं वर्णन फार गोड केलेलं आहे दुसऱ्या चरणामध्ये. तो हा गवळी याचे घरी, तो हा गवळी याचे घरी. तो हा गवळी याचे घरी, तो हा गवळी याचे घरी. उमरा चढता टेकाधारी, उमरा चढता टेकाधारी. तो हा गवळी याचे घरी, तो हा गवळी याचे घरी. तो हा गवळी याचे घरी, तो हा गवळी याचे घरी. गवळीयाचे घरी शब्द मोजके वापरलेले महाराज, आणि अत्यंत मोजून वापरले. तो हा गवळीयाचे घरी, उंबरा चढता टेका धरी. बरं काय गरज आहे याला आसरा घ्यायची, सहारा घ्यायची काय गरज आहे? अरे आता ब्रह्मांडाचा नायक आहे ना, ब्रह्मांडाचा नायक असलेला परमपिता परमात्मा, त्याला हात धरून किंवा आधार घेऊन चढायची काय गरज आहे? नाही. अवघ्राणित केलेल्या लीला आहेत ह्या, सामान्य लीला नाही आहेत. भगवंतानी टेका धरण्याचं कारण असं आहे की मी जरी टेका देत असलो तुम्हाला सर्वांना, मी जरी टेका देत असलो सर्व विश्वाला, अरे अनंत ब्रह्मांडाला मी जरी टेका देत असलो, तरी सुद्धा तुम्ही केलेल्या भक्तीच्या आधाराचा मला गरज आहे, म्हणून तो टेका आहे. विठ्ठल अनन्य लीला केलेल्या आहेत. उंबरा चढता टेकाधरी, याचा अर्थ तुकोबारांनी एवढा गोड सांगितलेला आहे, भागवतामध्ये वर्णन आलेले महाराज. परमात्मा अंगात वस्त्र नसलेला, अंगात कपडे नव्हते, जे सूरदास आहेत त्या सूरदासांनी वर्णन केलेलं आहे, गोड वर्णन केलेलं आहे. ज्या दिवशी सूरदास मंदिरामध्ये येऊन बसलीत वृंदावनमध्ये बाकी बिहारीलालच्या, त्यावेळेस पुजाऱ्यांनी असं ठरवलं होतं की सूरदासांना दिसतं का नाही दिसतं आपण पाहूया, कारण ते वर्णन करतात ते ज्याला दिसतं तसं वर्णन करतात, तो खोटं बोलतो की काय बघूया. म्हणून त्या दिवशी अंगावर कपडे घातले नाही देवाच्या, फक्त गळ्यात एक मोत्याची माळ होती. सूरदासांना विचारलं, सूरदास आज भगवान कैसे दिखे हैं? सूरदासांनी गोड वर्णन केलंय. आज हरी दिसे
नंगमनंगा गले मोतियन की माला आज दिसे हरी नंगमनंगा. आज भगवंत कसे विवस्त्र आहेत, तेच वर्णन तुकोबराय करतात. विवस्त्र असलेले भगवंत, कमरेला कडदोडा होता सोन्याचा, हातापायामध्ये वाक्या गुजऱ्या होत्या, मयूरपुच्छाचा मुकुट लावलेला होता, अत्यंत सुंदर मनोहरी दिसणारी परमात्मा. कमरेला 2 गड्डे पडलेले होते, कारण बाळसं अंगावर होतं. आणि अशा अवस्थेमध्ये नंदबाबाचा उंबरठा उंच असल्यामुळं भगवंताला तिकडे जाण्यासाठी, उंबरठ्याहून पलीकडे जाण्यासाठी जमत नव्हतं. म्हणून भगवंताने त्या उंबऱ्याचा आसरा घेतला, त्या चौकटीला हात लावला आणि नंतर दुसरं पाऊल आतमध्ये टाकलं. विठ्ठल पण इथे वर्णन करताना सांगतात तो हा गवळी याचे घरी. मग तो आणि हा यातलं अंतर काय हे पाहायचं आणि आपल्याला कीर्तनाच्या उत्तरार्धाकडे वळायचं. तो म्हणजे कोण आणि हा म्हणजे कोण? मग तुकोबारायांनी तो हा का मांडलं? ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा रूपाच्या अभंगामध्ये तो आणि हा मांडलेला आहे. अहो ज्ञानेश्वर माऊलीनं आणखीन एका अभंगामध्ये तो हा मांडलेला आहे. मग तो आणि हा यातलं अंतर आपल्याला 2 मिनिटात बघायचं. तो म्हणजे जो निर्गुण निरातीत परब्रह्म म्हणजे तो कसा आहे? तो हा निर्गुण निराभास सबल ब्रह्म्य, काय ना, सबल उद्भव सबल ब्रह्म्यास आदि नारायण म्हणती. तो सर्वांचा आद्य गुरु, तो निर्गुण निरातीत परब्रह्म, पण तोच साकार झालेला आहे म्हणून हा म्हणलेला आहे. मग साकार कोणी केला? अनिला रूपा बळे, अनिला रूपा करुणी खळे हरिदासी रूपा बळे अनिता रूपा बळे करुणी कळे हरिदासी करुण खळे हरिदासी अनिला रूपा बळे अनिला रूपा बळे. संतांनी त्याला आणलेला आहे. अनिला हा रूपा बळे करुणी खळे हरिदासी. अट्टाहासानं तो आणलेला आहे. कसा आणला? रूपाला आणलेला आहे, रूपाला. म्हणून तो हा माऊली सुद्धा सांगतात तो हा विठ्ठल बरवा. तोच जो निर्गुण निरातीत आहे, तोच इथे विटेवर उभा राहिलेला आहे. त्यालाच हा शब्दांनी म्हटलेलं आहे. तोच आहे निर्गुण, पण तो साकार केलेला आहे. म्हणून तो हा गवळ्याचे घरी, गवळ्याच्या घरी तो निर्गुण निरातीत परब्रह्म साकार होऊन उमऱ्याला धरून टेका धरतो. विठोबा रखुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार कुमाई बार गवळीयाच्या घरी उंबरा चढता टेका धरी. पण त्यानं एवढ्यावर थांबला का? नाही महाराज. अनोन्य लीला केलेल्या आहेत त्या गोकुळामध्ये, अनोन्य लीला केलेल्या. आणि ते लीला करता करता कंस मामानं असंख्य दैत्य त्या ठिकाणी पाठवलेले. अगासूर, बकासूर, खगासूर, धेनुकासूर, वत्सासूर, असंख्य असुर. किती असुर? अग बग रिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्यखानी बुडविली. असंख्य असुरांचा वध करता करता त्यानं पुराणांतरामध्ये सुद्धा मागे असंख्य दैत्य आटलेले आहेत. हे 3ऱ्या चरणात सांगतात. हरी
ज्याचे पुराणी पवाडे, पवाडे याचा अर्थ आहे की गुण गायलेले आहेत पुराणांतरामध्ये. दैत्य गाढे याचा अर्थ असंख्य मोठमोठाले दैत्य मारलेले आहेत. दैत्य मारता मारता भगवंतानं गायी सुद्धा चारलेल्या आहेत. रांगता गोधनी राखीताही, रांगता असताना गायी चारल्या, रांगत असताना लीला केल्या. मग चोऱ्या केव्हा केल्या? नवल केवढे केवढे हेच नवल आहे महाराज. जर रांगत असताना गायी चालल्या तर मग चोऱ्या केव्हा केल्या? आपलं रांगतं रडतं नुसतं. रांगायच्या आधी काही समजत नाही त्या बावळ्याला आपल्या, हे की नाही? लेकराला समजतं का आपल्या? नाही समजत. मग हा रांगत असताना गायी चारत होता, मग चोऱ्या केव्हा गेल्या? नवल केवढे हेच तर नवल आहे महाराज. मग चोऱ्या करतानाची वर्णन जे केलेलं आहे ते वर्णन आपण अष्टोत्तरामध्ये केलेलं आहे, म्हणजे 8 वर्षाचा असताना केलेलं असं म्हणतात. हां, आणि गायी सुद्धा चारायला त्याच वेळेस गेला. त्याच काळामध्ये 8 वर्षाचा असतानाच कंसाचा वध केला. त्याच काळामध्ये 8 वर्षाचा असतानाच आणि रासक्रीडा केलेल्या आहेत. असंख्य लीला त्या 8 वर्षाच्या आतल्या बालकानं केलेल्या. मग मला एक सांगा, 8 वर्षाच्या आतलं लहान बाळ स्त्रियांसोबत कोणत्याच प्रकारची चाळे करतं का? नाही. थोडंसं शब्द माफी मागून बोलतो. 8 वर्षाच्या बाळाला समजतं का हो? बोला ना. आताच्या मुलांना रील पाहून समजतही असेल कदाचित. आणि आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला काय समजत होतं? आपल्याला समजत नव्हतं, मग आपल्या आधीच्या लोकांना काय समजत असं? 5,500 वर्ष झाली कृष्णाच्या अवताराला. आणि भगवंत निर्गुण निरातीत परब्रह्म, ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारच्या विषयाचा लवलेश नाही, ज्याच्याजवळ विषयाचा लवलेश नाही त्याच्याजवळ जाण्यासाठी विषयाचा त्याग करावा लागतो. मग तो विषयी असेल का? मग तो विषयी जर नाही तर मग त्यानं स्त्रिया भोगल्या कशा? नवल केवळी केवळी हेच नवल परमात्म्याचं आहे महाराज. हां, म्हणून एका मीराबाईंनी फार सुंदर गवळणीत वर्णन केलेलं आहे. मीराबाईची गवळणी, गोकुल का कृष्ण कन्हैया सारी जग से निराला है. गोकुल का कृष्ण कन्हैया सारे जग से निराला है. गोकुल का कृष्ण कन्हैया सारे जग से निराला है. गोकुल का कृष्ण कन्हैया सारे जग से निराला है. तो हाथों में बंसी है, वैजयंती माला है. 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 कहते हैं गोकुल का कृष्ण कन्हैया सारी जग से निराला है. कन्हैया सारे जग से निराला है. गोकुल का कृष्ण कन्हैया सारे गोकुल निराला है. कालदे में कूद पड़े नाग को नचैया है. कालदे में कूद पड़े नाग को नचैया है. कहते हैं उस दिन से अरे खावरे को पाला है. हाँ, सपेरा पाळला त्या दिवशीपासून म्हणायला लागले. बरोबर आहे, सत्य शिकलं ते. अहो पुढचं सांगितलं पुन्हा, एका बोटावर एका करंगळीवर आणि परमात्म्यानं गोवर्धन धारण केलं आहे की नाही. इंद्र का घमंड तोडा गोवर्धन उठा करके. इंद्र का घमंड तोडा गोवर्धन उठा करके. तुमने ही एक उंगली पे पर्वत को संभाला है. गोकुल का कृष्ण कन्हैया सारी जग से निराला. मीरा के मन मोहन
के बलहारी, मीरा के मनमोहन राधा के बलहारी, नाच तेरी बंसी पे सारे ये ब्रिज बाला है. सुंदर सुंदर वर्णन केलेले मीराबाई. वेळेच्या अभावी थोडक्यात आणि न वाजवता, नाही तर यांनी बरेच महाराज लोक वाजवलेले आहेत, मलाही वाजवायचा प्रयत्न करतात, म्हणजे कीर्तन असं म्हणायचं. अशा सुंदरशा प्रसंगाचं वर्णन संतांनीच केलेलं आहे. आपल्यासारख्यांनी ते करूने करताही येणार नाही, कारण आपण त्या भक्तीच्या पात्रतेची नाही आहे किंवा आपली भक्ती तेवढी पात्र झालेली नाही आहे. म्हणून संतांनी वर्णन केलेलं आहे. तो हा गवळीयाचे घरी कोण, ज्यानं असंख्य दैत्य वधलेले आहेत, त्याचे पुराणामध्ये पवाडे आहेत, त्यांनी असंख्य खेळ खेळलेले आहेत महाराज तिकडे वृंदावनामध्ये. हां, हा बघ तू बघती बघ पोऱ्या त्रिगुण खेळ मांडू, खेळ विटी दांडू, आता खेळ विटी दांडू. दांडू दांडू हा बघ तू बघ, हा बघ हा बघ तू बघती बघ पोरा खेळ त्रिगुण मांडू, हा बघ तू बघती बघ त्रिगुण खेळ मांडू, हा बघ तू बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. ए तुमरी बनी दमामा, लाले दिवारा, ए तुमरी बनी दमामा, लाले हमामा. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा. हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा पोरा हमामा, हमामा. विटे दांडूचे खेळ खेळलेले आहेत. होतो तो हमामा, हुमरी, आट्या पाट्या, लोण हाड्या, खो खो वगैरे हे असंख्य खेळ खेळलेले आहेत. आणि खेळ खेळता सुद्धा दैत्यांची आटाआट केलेली आहे. एवढंच नाही तर त्यांनी त्या ठिकाणी सुंदरसा काल्याचा प्रसंग काला केलेला आहे महाराज. कंठी धरला कृष्णमणी, सुंदरसा काला केलेला आहे. परमात्म्याने एक दिवस सगळ्यांना डबे सांगितले. डबे म्हणजे आपल्या अशा आजच्या भाषेत हा शिदोऱ्या, पूर्वीची भाषा काय शिदोऱ्या सांगितलेली आहे. शिदोऱ्या आणा, भोकरी भाकरी, भोकराची लोणचं आणा, भाकरी आणा, जे जेव्हा ते कढी आणा, काय जे असेल ते आणा. ते सर्व आणलं. परमात्म्यानं खांद्यावरचं उपरणं काढलं, जमिनीवर अंथरलं. कशामुळं? सगळे सवंगडी म्हणायला लागले, खांदी भूक आपलं खांदी भार पोटी काय खेळायचे. खांद्यावरची घोंगडी सुद्धा आम्हाला जड लागायला लागली, काडी सुद्धा जड लागायला लागलेली आहे. महाराज आम्हाला माईक सुद्धा आता जड लागायला लागलेला. आम्ही एक पाय वर घेऊन उभे राहिलेलो आहे म्हणे. आता जमून नाही राहिलं है नाही. एवढं जडत्व आलेलं आहे की आम्हाला खांद्यावरची काठी सुद्धा एवढी जड लागायला लागली की आमच्याकडून आता पाऊल सुद्धा उचललं जात नाही. कृष्ण आम्हाला खायला दे काहीतरी. भगवंतानं उपरणं खाली टाकलेलं म्हणायला लागले, सर्वांनी मी जे शिदोरी टाकणारी तशी शिदोरी सर्वांनी टाका. त्यावेळेस उद्धव होते. उद्धव तुकोबर आहे. तुकया सवे मेला त्याने अगुणा आणला, अवगुणा आणला. हा, तो गुणातला नाही आहे, अगुणे आहे तो सगळा. तुझ्या याच्यासारखी, तुझ्या शिदोरीसारखी आमची शिदोरी असू शकणार नाही. कारण तुम्ही थोर रे पाटलाचे लेक, त्यामध्ये आम्ही गरीब आहे. आम्ही फार गरीब आहे, आमच्याजवळ जे असेल ते टाकतो. पण उद्धवजी म्हणायला लागले की देवा, तुझ्या शिदोरीसारखी आमची शिदोरी असू शकत नाही. आम्हाशी का दिली वांगुली रे कानोबा, तुझी घोंगडी चांगली. तुझी घोंगडी एवढी चांगली आहे, आम्हाशी का दिली वांगुली रे. आम्हाला फार वाईट घोंगडी दिलेली. तुझ्यासारखी आमची शिदोरी असू शकत नाही. मग तू एक काम कर ना का ना, आमच्या शिदोऱ्या आम्ही एकत्र करतो. आमच्या सर्वांच्या शिदोऱ्या आम्ही एकत्र करतो, तुझी शिदोरी त्यामध्ये मिळव. तेच तत्व आहे. देहतत्वामध्ये आत्मतत्वाचं संबोधन करण्यासाठी चित्त शुद्ध केल्यानंतर आत्मतत्वाची प्राप्ती होती. त्यामध्ये जे जीवाशिवाचं ऐक्य होतं त्याला म्हणतात शिदोरीचं मिलन. आत्मतत्व आणि परमात्मा तत्वाचं संमिलनता केव्हा होते? जेव्हा बुद्धी आणि मन शुद्ध होऊन चित्ताच्या ठिकाणी एकाग्र होत असते. हे अध्यात्म पॉईंट आहे. तिथे अहंकाराची निष्कृती झाल्याशिवाय ही प्रक्रिया घडत नाही.
मग अहंकाराची निष्कृती झाली की क्रोध शमवतो, काम क्रोधादी विकार शमन पावतात आणि चित्त शुद्ध होत असते. तेव्हा आत्मतत्वाची प्राप्ती होते. ते आत्मतत्व म्हणजेच परमात्मतत्व आहे, जीवाशिवाचं ऐक्य. विठ्ठल. आणि त्या शिवरी एकत्र करून त्यांनी त्या ठिकाणी काला केला. तुका म्हणे अशा असंख्य कळा त्यांच्या अंगी आहेत. त्या कळा एकत्र झाल्यामुळं तुकोबराय म्हणतात, ज्याच्या अंगी एवढ्या कळा आहेत तो गवळ्याच्या घरी उंबरा चढताना टेका धरतो शेवटचं चरण. तुका मने कळा, 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 तुका मने कळा. अंगी जया सकळा, अंगी जयाच्या सकळा, तो हा कवडियाचे घर, तो हा कवडियाचे घर. अंगी जया त्या सकळा, अंगी जया त्या सकळा, तू हा गवळीयाचे घर, तू हा गवळीयाचे घर. उंबरा चढता टेक धरी, टेक धरी चढता टेका धरी, उंबरा चढता टेका धरी. उंबरा चढता टेका धरी, टेका धरी, टेका धरी, टेका धरी. उंबरा चढता टेका धरी, उंबरा चढता टेका
मने कळा अंगी जयाच्या सकळा. किती कला आहेत? 64 कला आहेत. 64 कला ज्याच्या अंगी आहे तो हा गवळीयाचे घरी उंबरा चढता टेका धरी. तुकोबरायांना या अभंगातून हेच सांगायचं होतं असं नाही. माझ्या अल्पमतीनं वेळेच्या बंधनात राहून मांडण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्व टाळकरी मंडळी, हरिभक्तपरायण उमेश महाराज राठोड, सुभाष महाराज होते, सुभाष महाराज, नंतर गणेश महाराज, आमचे गावचे महाराज, गजानन महाराज, हो अरुण महाराज आणि भगवाजी योगेश महाराज, या सर्वांनी जर सहकार्य केलं नसतं तर आपल्याला व्यासपीठावर बसून नुसतं प्रवचनच करणं भाग पडलं असतं. पण या सर्वांसाठी एकदा टाळ्या वाजवून द्या. त्यातल्या काय गोड आवाज आहे महाराज, कोकिळेसारखे आवाज आहेत सर्वांचे. तरी आपल्या गावाची कोकिळा काहीच बोलली नाही. आपल्या गावाच्या कोकिळेने नुसतं कुहू कुहू कोयलिया बोले एवढे म्हणलं असं चाललं असतं. चला काही हरकत नाही, गावातले बाहेरच्यांना संधी द्यायची असते म्हणून ते सर्वांनी म्हटलं आहे. पकवाजा एक नंबर आहो, गंधर्वाला लाजवणारं वाद्य. काय सांगावं महाराज, एवढं सुंदर वाजवलं. यांच्यासाठी स्पेशल टाळ्या द्या. इथे आयोजन करणारी आयोजक मंडळी आमचे हरिभक्तपरायण संतोषराव दांदळे आणि त्यांचे सर्व कुटुंब यांनी प्रतिवर्षी हे आयोजन करून वेळात वेळ काढून परमार्थ साधण्याचा प्रयत्न करणे, याला म्हणतात वेळात वेळ काढणे आणि परमार्थ करणे. आपल्याला परमार्थ करायला वेळ नाही महाराज. जे आयोजन करतात तिथपर्यंत जाऊन बघायला सुद्धा वेळ नाही, ग्रंथाचे पाया पडायला सुद्धा वेळ नाही, अहो त्या मंडपाचं दर्शन दुरून घ्यायला वेळ नाही. एवढे कामामध्ये बिझी आहे. कारण सगळे हळदच अंगाला लावून घेऊन राहिले. आपल्याने हळदच लावू लागली शेतामध्ये, आहे का नाही. पण वेळात वेळ काढून परमार्थ साधायचा म्हणून ते साध्यंत साध्य करण्यासाठी त्यांचं हे नियोजन फार अत्यंत सुंदर आहे. छोटेखानी जरी असलं तरी अत्यंत सुंदर आयोजन. अहो एकटेच धावून राहिलेले आहेत. मी पहिले सांगितलं एकल्याचा नव्हे खेळ, हा एकल्याचा खेळ नसताना सुद्धा आमचे संतोषरावांनी आणि त्यांचे सुविद्य पत्नी सविताताई यांनी एवढा अट्टहास करून 5 वर्ष झाले. गेल्या 5 वर्षापासून ते सप्ताहाचं आयोजन सप्ताहाचं आयोजन करून राहिलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. झालं. आमच्या संतोषरावचा संकल्प असा आहे की माझ्याकडून झालं बाबा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत सप्ताह चालू ठेवणार आहे असं त्यांचं मन आहे. पुन्हा त्यांच्यासाठी पुन्हा जोरदार टाळ्या चालू राहिलं पाहिजे महाराज. आपल्या कमाईतनं 25% रक्कम ही परमार्थामध्ये खर्च व्हावी असं शास्त्र सांगतं. किती टक्के? 25%. 10 लाख जर कमवलं तर 2.5 लाख रुपये परमार्थामध्ये खर्च करावे असं शास्त्र आहे. पण शास्त्रकारांना कोणी थोडंसं सांगितलं की बा एवढं काही कोणी करणार नाही, मग परमार्थ होणार नाही. मग शास्त्रकारांनी 10% आले. बोलू नका फक्त बसून जा खाली. 10% आले. 10% शास्त्रकार आले. त्याच्यामुळे पुन्हा आणखीन आपल्यासारख्या सामान्य माणसांना ऑब्जेक्शन घेतलं की 10% पण आम्ही खर्च करणार नाही, कारण आम्हाला दर महिन्याला 1 लाख रुपये पगार, 10,000 दर महिन्याचे. हो 10 रुपये लेकराच्या हातात लवकर देत नाही आम्ही. 10,000 परमार्थाला. पुन्हा शास्त्रकारांना आपल्यासारख्या सामान्य लोकांनी म्हटल्यामुळे ते आले 5%वर. मग 5%वर आल्यानंतर काही नास्तिक परिवर्तन करणारे किंवा नास्तिकमध्ये परिवर्तित होणारे ते म्हणायला लागले पण कोण करेल बा, करणार नाही आपल्याला तर 1 रुपया सांगायचा नाही. म्हणून शास्त्रकार म्हणायला लागले हे जन हे असे दुश्चित्त आहेत की ते हे ऐकत नाही ते ऐकत नाही. मग ज्यांना जमेल त्यांनी 1% खर्च करा. किती? आता शास्त्रकार 1%वर आले, याच्यापेक्षा कमी होणार नाही. मग 1% याचा अर्थ असा आहे की आपण जर 1 लाख कमवत असू तर 1,000 परमार्थासाठी खर्च करावे. मग 12 महिन्यातले पगारातले 12,000. मग 12,000 परमार्थामध्ये खर्च केले तर बिघडत नाही. मग 12,000 सप्ताह होईल का? नाही होणार. मग 5 वर्षाचे 12 पंच 60 होईल का नाही? आता मग 5 वर्षातून एकदा करण्याची वृत्ती पाहिजे.
तात्पर्य हे वृत्तीशिवाय ह्या गोष्टी होत नाही. परमात्म्यानं दिलेल्या बुद्धीचा सुयोग्य वापर करणे आणि अंतःकरणातला भाव जाणून परमात्म्यासाठी शरणागती पत्करणे, ती शरणागती म्हणजे परमार्थ. विठ्ठल म्हणून आणि संतोषरावांनी केलेले जे कार्य आहे खरोखर स्तुत्य कार्य आहे. त्यांची स्तुती करावी असं कार्य आहे. हे कार्य सदोदित त्यांच्याकडून होत राहो अशी परमात्म्याची चरणी प्रार्थना करतो. आपले सर्व जे श्रोते येऊन बसलेले आहेत ते सर्व वेळात वेळ काढून या ठिकाणी बसलेले आहेत. आता काल्याची संपण्याची वाट इथे बघत आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही, पण सर्व जागी आहेत हा महत्त्वाचा विषय. मग तुम्ही जागी आहेत म्हणून तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. स्वतःसाठी जरा जोरात वाजवले नाही काय, काही हरकत नाही. आलेली सर्व पाहुणी मंडळी सर्वांचे आभार व्यक्त करतो. या सर्वांचा मी ऋणी आहे. आमचे विनेकरी दादा राहून गेलेले नाही का. विनेकरी दादा तर एवढे प्रसन्न आहे महाराज, एवढे प्रसन्न आहेत की मी जेव्हापासून पाहतो तेव्हापासून ते प्रसन्नच दिसतं. म्हणून त्यांच्या प्रसन्नतेसाठी एकदा टाळ्या वाजवून द्या. राहिला प्रश्न तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो राहिला की जे 7 दिवसापासून माझा आवाज बसला नाही यावेळेस. मागच्या वर्षी आवाज खूप बसला होता माझा नाही, यावर्षी आवाज बसला नाही. म्हणून आवाजाचे देणेकरी जे आहेत ते देणेकरी आमचे अंबिका साऊंड सर्व्हिसवाले जे आहेत डोणगावचे, त्यांच्यासाठी एकदा खूप जोराने टाळ्या वाजवा. हां, म्हणून असे हे सुंदरसं चरित्र आणि सुंदरसं आयोजन हे असं नेहमी चालत राहो. हे सर्व मंडळी सर्व सहकार्याला पुन्हा येत राहो. आपली सर्वांची भेट पुन्हा व्हावी ही परमात्मा चरणी प्रार्थना करतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हे जे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली कंठी धरला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वाकुवलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी बिरगाडी, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल, आमुनी देवी देवा पुढे उतरे, पराच महापराध महाराज तुम्ही सिद्ध, ही नाही विचारिला अधिकार म्या आपला, राज महापराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा माझ्या बहिणी करा, राज महा